नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज पापड तळा, भजे तळे, कोशिंबीर केली, चटण्या केल्या, 2 गरगट्टा केला, आपली खीर केली तांदळाची आणि फुलके केले। अशा पद्धतीने मी हे व्हेज थाळी तयार केलेली आहे। बघा, हे व्हेज थाळी मी आज ह्या सोमवारसाठी केलेली होती। अशा पद्धतीने ही थाळी मी तयार केली। हे सात्विक जेवण आहे आपलं। श्रावण महिन्यासाठी आपण हे सात्विक जेवण करतो। अशा पद्धतीने हे थाळी बनवलेली आहे। बघा, अशा पद्धतीने बेलाचं पान पण ठेवलं, मुळा पण ठेवला आणि आता 2 फुलके पण ठेवून देते। आपले ताट मी अशा पद्धतीने सजवलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे मी थाळी केलेली आहे, व्हेज थाळी। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू। पालकाची एक जुडी घेतली, खुडून स्वच्छ करून धुवून घेतलं आणि त्याचं बारीक कट करून घेतलं, ते बाजूला ठेवलं। आता हे डाळी घेतल्या मी। 1 तुरीची डाळ 1 चमचा टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून मसूर डाळ घेतली आणि 2 टेबलस्पून मुगाची डाळ घेतली। अशा पद्धतीने ह्या डाळी घेतलेल्या आहेत। हे सगळं मिक्स करून घेऊ, तिन्ही पण डाळी एकत्र आणि पाणी टाकून धुवून घेऊ। पाणी टाकू आणि आता धुवून घेऊ याच्यामध्ये। आता 1-2 पाण्याने आपण ही डाळ धुवून घ्यायची। पांढरं जे त्याच्यावरचं जे कवर असतं ते पांढरं ते निघून जातं पाण्यानं आणि डाळ आपली स्वच्छ होते। बघा, हे पाणी किती गढूळ झालेलं आहे, हे काढून टाकायचं। मी कुकरमध्ये मी हे डाळ टाकून घेते। सॉकस अशा पद्धतीने ही डाळ टाकून घेतलेली आहे। हे बाजूचं पण मध्ये टाकून घेऊ थोडं। अशा पद्धतीने हे सगळं टाकून घेतलं मी कुकरमध्ये। आता मी कट केलेली जी पालकाची भाजी आहे, ती पालकाची भाजी पण याच्यामध्ये घालून घेते। पालकाची भाजी पण याच्यामध्ये घालून घेतली आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, हळद आणि आता त्याच्यामध्ये एखादा चमचा तेल पण ओतून घेऊ। तेल टाकलं, हळद टाकली, मीठ टाकलं, सगळं इन्ग्रेडियंट टाकलं। आता पाणी ओतून घेऊ। तर आपली भाजी बुडेल एवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। अशा पद्धतीने मी आता ह्या कुकरला झाकण लावून गॅसवर ठेवून देते। बघा, आपली डाळ शिजलेली आहे। त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ, लाल तिखट पण टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची। हे सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये घालून घेतले। आता ह्याला घुसळून घ्यायचं। अशा पद्धतीने हे घुसळून घ्यायचं। भाजी पूर्ण डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची, गरगुटून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा, अशा पद्धतीनं आता हे घुसळी आपण बाजूला काढून घेऊ। बघा, अशा पद्धतीने मी ही डाळ गरगुटून घेतलेली आहे आणि ही बाजूला काढून ठेवू। आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं। आता तेल पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। अशा पद्धतीनं हे तेल गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी तडतड झाली की जिरे टाकून द्यायचे। अशा पद्धतीने हे जिरे टाकलेले आहेत। आता त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून दिली आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याचे आणि कोथिंबीरीचे पानं टाकून दिले थोडे। हे सगळं फ्राय करून घ्यायचं। ही फोडणी तयार करायची। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट पण टाकून घ्यायचं, कारण आपल्या भाजीला तरी येते, चकाकीपणा येतो भाजीला। आणि हे आपण गरगटलेलं जे भाजी होती ती याच्यामध्ये घालून घेतली। बघा, है ना, कलर किती छान आला बघा।
अशा पद्धतीनं हे आपण गरगट्टा करून घ्यायचा. तुम्ही पण माझ्या पद्धतीनं करून बघा. आवडला तर मला कॉमेंट करून सांगा. बघा, इतका छान गरगट्टा झाला होता. अशा पद्धतीने हे गरगट्टा मी केलेला आहे. आता हे गरगट्टा मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेते. वाह, कलर किती छान आला, मस्तच, फारच छान दिसतोय गरगट्टा. अशा पद्धतीने ही भाजी करून घेतलेली आहे. आता आपण भाताला सुरुवात करू. भात तांदूळ घेतले एक वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ निवडून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि हे ह्या कुकरमध्ये मी घालून घेते. कुकरमध्ये हे तांदूळ घालून घेतलं आणि आता त्याला पाणी टाकून घेऊ. एक वाटी मी तांदूळ घेतलं होतं, त्या पद्धतीनं प्रोपोर्शन ठेवण्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि झाकण लावून हे आपण कुकर गॅसवर ठेवून द्यायचं. मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकून घेऊ. अशा पद्धतीने हे झाकण लावून गॅसवर ठेवून दिलं. आता भात शिजलेला आहे, ह्या चाळणीमध्ये आपण काढून घेऊ, कारण त्याच्यातलं पाणी निसरून काढायचं आपल्याला. पाणी जास्त ठेवायचं नाहीये. पाणी काढून घेऊन आपण हे भात मोकळा करणार आहोत. आपण जिरा भात करणार आहोत आज आपण. त्यासाठी आपल्याला भात हा मोकळा मोकळा पाहिजे, म्हणून आपण हे चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे. गॅसवर पॅन ठेवलं, पॅनमध्ये तेल ओतून घेतलं, तेलामध्ये जिरे टाकले. आता जिरे बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये हा जो भात आपण हे करून ठेवला होता, चाळणीमध्ये काढून ठेवला होता, तो भात याच्यामध्ये घालून घ्यायचा. हा जो भात आहे तो पूर्ण जिरा हा पूर्ण भातात मिसळला पाहिजे. सगळ्या भातामध्ये हे जिरा मिक्स करून घ्यायचा. पूर्ण मिक्स झालेला आहे बघा. अशा पद्धतीने हे जिरे पूर्ण भातामध्ये मिक्स करून घ्यायचे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्याच्यावर हे आपण थोडीशी कोथिंबीर सर्व करत आहोत. बघा, कलर किती छान वाटते. अशा पद्धतीने हे जिरा भात मी करून घेतलेला आहे. मोठ्या हॉटेलमध्ये पण असंच करतात. अगोदर हे असा भात थोडासा फ्राय करून हे भात करून ठेवतात आणि आपले जे गिराईक आलं की त्याला असं फ्राय करून आपल्याला प्लेट देतात. अशा पद्धतीने हा जिरा भात आपण करायला पाहिजे. तुम्ही पण करून बघा आणि कॉमेंट करा. बघा, अशा पद्धतीनं माझा जिरा भात झालेला आहे. अजून थोडं हलवून घेऊ, खाली डागेल ते. ह्याच्यावर झाकण वगैरे आपण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर त्याचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि अजून ते ओला होतं, भात चिकट होतो. त्यामुळं आपण हे न झाकण ठेवताच आपण हे व्यवस्थित करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हा जिरा भात झालेला आहे. कलर पण छान आलाय त्याला. बघा, असं झालंय भात. चला मग आता आपण दुसरी रेसिपी करू. आता गॅसवर एक जाळी ठेवली. जाळीवर मी हे हिरवे टोमॅटो भाजण्यासाठी ठेवलेले आहेत. हिरवे टोमॅटो आपण भाजून घेत आहोत. आपण जर गावाकडे वगैरे गेलो आपल्या तर काय होतं, हेच टोमॅटो चुलीमध्ये घालतात, चुलीमध्ये भाजून घेतात. ते चुलीत भाजलेली तर टेस्ट वेगळीच राहते, पण आपल्याकडे चूल नसल्यामुळे अशा पद्धतीने मी हे टोमॅटो भाजून घेत आहे. आता भाजले टोमॅटो मी काढून घेते. हे टोमॅटो मी आता काढून घेतलेले आहेत. आता मिरची भाजून घ्यायची. मिरचीचं जे भाग असतो तो कट करून घ्यायचा, कारण तशीच जर मिरची भाजायला ठेवली तर फुटण्याची शक्यता असते, अंगावर येण्याची शक्यता असते, डोळ्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण हे मिरचीचं थोडं कट द्यायचा आणि नंतरच भाजायला घ्यायची मिरची.
अशा पद्धतीने ही मिरची मी सगळ्या मिरच्या ह्याच्यावर ठेवलेल्या आहेत बघा. अशा पद्धतीने ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या बघा. त्याच्यावर थोडे थोडे असे धब्बे दिसत आहेत भाजलेले, टिक्के वर टिक्के दिसत आहेत त्याच्यावर भाजलेले असे. अशा पद्धतीने ही मिरची पण भाजून घ्यायची. बघा कलर पण छान आलाय. वरचं भाजल्यामुळं कसं मिरची अशी सुकडी दिसत आहे, आता गच्च दिसत नाहीये. भाजल्यानंतर मिरची अशी होते बघा. अशा पद्धतीने ही मिरची झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत. आपण एक एक काढून घेऊ प्लेटमध्ये. ह्या सगळ्या मिरच्या मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आणि आता खलबत्ता घ्यायचा. आपण जे टोमॅटो भाजले होते हिरवे टोमॅटो त्याचे कट करून घेतला आणि ह्या खलबत्त्यामध्ये मी ह्या टोमॅटो आणि मिरच्या घालून घेत आहे. अशा पद्धतीने हे टोमॅटो मिरच्या खलबत्त्यामध्ये घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याचबरोबर आपण आता थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्याचबरोबर आपण आता जिरे पण टाकून घेत आहोत बघा. अशा पद्धतीने हे जिरेची पूड नाही टाकायची, साबूत जिरे टाकायचे. त्यामुळं त्या चटणीला अगदी व्यवस्थित टेस्ट येते. त्यामुळं आपण हे साबूत जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. असं हे कांडून घ्यायचं. मिक्सरमध्ये पण केलं असतं पण अगदी एकजीव होतं. आणि आपण अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये जर केलं तर खलबत्त्यामध्ये केलेली चटणी फारच छान लागते, चविष्ट लागते, खमंग लागते. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. अशी चटणी जास्त म्हणजे ओबडधोबड करून ठेवायची, जास्त पेस्ट करायची नाही. अशा पद्धतीने ही चटणी केलेली आहे. तर आता आपण गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे तेल तापलं. आता तेल तापल्यामुळं आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी पण तडतडत आहे आता. आता थोडे जिरे पण टाकून घ्यायचे. लसण टाकला आणि आता आपण ते एक कांदा चिरून ठेवला होता बारीक, तो कांदा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा बघा. अशा पद्धतीने हे कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजू द्यायचा. कांदा जर व्यवस्थित भाजला नाही तर तो आपल्या दाताखाली कचकच लागतो. त्यामुळं कांदा हा लालसर होईपर्यंत भाजायचा. त्याच्यातला मऊपणा आला पाहिजे त्या कांद्याला बघा. अशा पद्धतीने हा कांदा पण व्यवस्थित तळलेला आहे. आणि आता आपण ही त्या टोमॅटोची जी पेस्ट करून ठेवली होती ती ह्याच्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. सगळं मिक्स झालेलं आहे बघा. व्यवस्थितरित्या हलवून घेतलं तर व्यवस्थितरित्या भाजलेलं पण आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकली. थोडंसं लाल तिखट पण टाकायचं कारण हिरवी मिरची टाकलेली आहे, पण लाल तिखट टाकल्यामुळं थोडा वेगळेपणा येतो टेस्टमध्ये, म्हणून आपण थोडं लाल तिखट पण टाकून द्यायचं. हळद टाकल्यामुळं कलर येतो. भाजीला आकार येतो हळदीमुळं. दिसायला पण छान दिसते भाजी हळदीमुळं. अशा पद्धतीने आपण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता थोडंसं हलवून घेतलं बघा. भाजी शिजलेली आहे चटणी व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने ही चटणी शिजवून घ्यायची व्यवस्थित. आणि त्याच्या शेवटी थोडंसं कूट टाकून घ्यायचं, शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं सुद्धा तुम्ही किस टाकला तरी चालतो. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता थोडी साखर टाकली कारण टोमॅटो आणि मिरचीचा जरा स्ट्रॉंगनेस पण असतो, त्यामुळे आपण साखर टाकल्यामुळे कमी होतो. त्यामुळे थोडीशी साखर आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची बघा. अशा पद्धतीने ही आपली
टोमॅटोची चटणी झालेली आहे. आता त्याच्यावर मी कोथिंबीर सर्व करून घेतलेली आहे. आता त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आपली आपली ही चटणी तयार झालेली आहे बघा. चला मग आपण आता एक प्लेट घेऊ आणि त्या प्लेटमध्ये आपण ही चटणी सर्व करून घेऊ. अशा पद्धतीने ही चटणी सर्व करून घेतलेली आहे. लहान मुलापासून ते आजोबापर्यंत ही चटणी अगदी बोटं चाटू चाटू खातात. ही चटणी इतकी छान होते, इतकी खमंग होते. चला तर मग आपण आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू. एक बाउल घेतला. बाउलमध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याची चटणी घेतली. शेंगदाण्याची चटणी घेतली आणि त्याच्यामध्ये मी आता 4 ते 5 चमचे मी दही टाकून घेते. आपले जे टीस्पून असतात ते 4-5 चमचे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण खाली वरी करून आपण मिक्स करून घ्यायची आणि हे आपण ह्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं आणि तेल तापवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले आणि कढीपत्ता पण टाकला आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू थोडीशी आणि आपण त्याला हे तडका देऊ. अशा पद्धतीने जर चटणी केली तर आपल्या ताटाची शोभाच वाढते. म्हणून हे आपण प्रत्येक जेवणामध्ये अशा चटण्या आपण केल्या पाहिजेत. सोमवारच्या जेवणाला तर अशा चटण्या अवश्य कराव्या. बघा अशा पद्धतीने ही चटणी केलेली आहे. चला मग आता आपण दुसरी रेसिपी करून घेऊ. प्लेट घेतली. प्लेटमध्ये 4 ते 5 चमचे मी दही घालून घेतलं. जवळपास 3-4 चमचे मी दही टाकून घेतलं. याच्यामध्ये त्या गुठड्या मी मोडत आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायच्या ह्या गुठड्या. एकजीव करायचं दही. बघा अशा पद्धतीने ह्या गुठड्या तोडून घ्यायच्या. तुम्ही घुसळीनं सुद्धा घुसळलं तरी चालतं, आपल्या रवीनं घुसळलं तरी चालतं, पण मी हे माझ्या चमच्यानं मी करत आहे. हे व्यवस्थितरित्या होतं हे ना. पण एकजीव आपलं करून घेतलं. आता हे अशा पद्धतीने मी हे एकजीव केलेलं आहे. आता हे कांदा चिरून ठेवलेला होता. हा कांदा मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. बघा कलर किती छान वाटते, पांढरं आणि टोमॅटो. आता त्याच्यामध्ये मी अर्धी मिरची टाकली. अर्धी मिरची मी बारीक काप करून ठेवले होते, ती मी अर्धी मिरची टाकलेली आहे हिरवी. आणि आता ह्याच्यावर मी कोथिंबीर. बघा किती झक्कास दिसते, खरंच छानच दिसते. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पूड, 1 चिमटभर मिरची पूड टाकून द्यायची आणि त्याच्यावर मीठ पण टाकून द्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे दह्यामध्ये हे सगळं इन्ग्रेडियंट पूर्ण मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. आता आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. आता ह्याच्यावर आपण एक थोडं 1 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये आपलं खलबत्त्यात वाटलेलं शेंगदाण्याचं कूट मी ह्याच्यामध्ये ओबड टाकून दिलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मी हे करून घेतलं. कलर किती छान वाटते कोशिंबिरीचा पण. बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा हे कोशिंबीर आपली तयार झाली आहे. कोशिंबीर आपल्या जेवण ताटाची शोभासुद्धा ह्या कोशिंबिरीनं पण वाढतच असते. त्याच्यावर मी थोडंसं मलाई टाकली. आपल्या दुधावरची जी साय होती ते जरा घोटून घेऊन मी ह्याच्यावर टाकले. कधी पण कोशिंबीर करत असताना आपण दुधावरची साय घोटून त्याच्यामध्ये टाकून द्यायची, म्हणजे आपल्या कोशिंबीरला अगदी खमंगपणा येतो. अशा पद्धतीने ही कोशिंबीर झालेली आहे. चला मग आपण आता दुसरी रेसिपी तयार करू. आता 3 चमचे मी बेसन पीठ घेतलं. 3 चमचे मी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये ओवा घेतला. ओवा मी हातावर घासून घेतला आणि त्याच्यावर मी टाकून दिला. ओव्यानं हातावर घासल्यामुळं आपल्या
ह्याला आपल्या आपल्या पदार्थाला टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी ह्याची पेस्ट करून घेते. बघा अशा पद्धतीने हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं, सगळं लिक्विड फॉर्ममध्ये आणायचं ह्याला थोडं. हे सगळं मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे सगळं. पीठच्या गुठड्या वगैरे सगळ्या तुटलेल्या आहेत, एकजीव झालं आहे सगळं, पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये आलं हे पीठ. आता ह्याच्यावर थोडं मी सोडा पण टाकून घेतला आणि आता मी गॅसवर कढई ठेवते. कढईमध्ये तेल ओतून घेतलं. आता तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. बघा अशा पद्धतीने हे मिरच्या मी ह्या पिठामध्ये हे करते आणि ह्या मिरचीचे मी भजे करत आहे, मिरची भजे. बघा तेल तापलेलं आहे. आता मी छोटंसं हे टाकून बघितलं, पीठ टाकून तेल तापलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे मिरचीचे भजे आपण करत आहोत. आपले गावरान मिरचीचे भजे आहे ते, आपल्या त्या दुसऱ्या मिरच्याचे भजे नाही. हे आपली गावरान तिखट मिरची असते ना, त्या मिरचीचे भजे आहेत हे. अशा पद्धतीने हे भजे आपण केलेले आहेत. बघा आपले भजे पण आता व्यवस्थित भाजलेले आहेत, व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. बघा कलर पण चेंज झाला त्याचा, गुळदाव गुळदाव कलर दिसते. अशा पद्धतीने हे भजे आपण करून घ्यायचे. बघा असे झालेले आहेत आपले मिरची भजे. बघा कलर पण छान आलेला आहे आता भज्याला. अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं, खालीवर करायचं. जिकडं भाजलेलं आहे तिकडं पलटून घ्यायचं, खालीवर करून हे सगळीकडून भाजून घ्यायचं. असे हे आपले भजे झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. अशाच पद्धतीनं सगळे भजे मी काढून घेतलेले आहेत. चला आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू. आता आपल्याला तांदळाची खीर करायची. त्यासाठी बदाम घेतला, काजू घेतला, आणि खोबरं, अशा पद्धतीने हे साहित्य घेतलेलं आहे. पिस्ता घेतला, अशा पद्धतीने हे साहित्य घेतलेलं आहे. आणि आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये घालत आहे आणि आता हे ग्राइंड करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे ग्राइंड करून घ्यायचं. बघा हे असं झालेलं आहे. ओबडधोबडच ग्राइंड करायचं, जास्त पेस्ट करायची नाही, बारीक पीठ करायचं नाही, थोडा ओबडधोबडच करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी केलेलं आहे. आता हे आपण तांदूळ भिजू घातलेलं होतं, तांदळाची खीर करायची ना आपल्याला. हे तांदूळ भिजू घातलेलं होतं एक अर्धा तास आणि मी हे तर ह्या मिक्सरमधून काढून घेते. त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये विलायची पण ह्याच्यामध्येच घालत आहे, कारण हे मिक्सरमधून चांगली वाटून निघते. तांदळाबरोबर टाकल्यामुळं हे सगळं मिक्स होतं. आता हे बघा अशी पेस्ट झालेली आहे. अशा पद्धतीने हे पेस्ट करून घ्यायची. बघा अशी पेस्ट झालेली आहे. आता गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलं, तूप ओतून घेतलं आणि हे तूप आता गरम झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपण जे ग्राइंड करून घेतलेलं होतं ना, खोबरं, काजू, बदाम, त्याची जे काय भरडा होता ते ह्याच्यामध्ये मी टाकून दिलेला आहे. तुपामध्ये भाजून घ्यायचं. बघा काय खमंग वास येते. अशा पद्धतीने हे सगळं भाजून घ्यायचं. सगळ्या घरामध्ये सुगंध उठलेला आहे बघा. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं, खमंग भाजून द्यायचं. गुळदाव गुळदाव होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घ्यायचं.
सारखं हलवून घ्यायचं याला, कारण आपण नाही हलवलं तर खाली डागण्याची शक्यता असते. कारण मध्यम आचेवरच हे भाजायचं, जास्त हाय फ्लेमवर नाही भाजायचं, मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं हे सगळं भाजून झालेलं आहे. आता जवळपास कलर पण त्याचा आता बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने हे तुपामध्ये भाजून घेतलं तर आपल्या दूध खिरीची टेस्ट अफलातून होते, आगळी वेगळीच टेस्ट येते अशा पद्धतीनं जर केलं तर. म्हणून आपण हे सगळं तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण जे काय आपण अर्धा लिटर दूध ठेवलेलं होतं ते दूध ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. हे दूध मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे आपली दूध खीर होत आहे. सारखं हलवत राहायचं, कारण नाही हलवलं तर बुडाला डागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सारखं सारखं हे हलवत राहायचं. बघा अशा बऱ्यापैकी आपलं हे ढवळून झालेलं आहे. बघा आता उकळी पण आलेली आहे, थोडं कन्सिस्टन्सी पण चेंज झालेली दिसते आपल्याला. दूध घट्ट झाल्यासारखं वाटते आता थोडं. बघा अशा पद्धतीने हे दूध उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता हे आपण तांदळाची पेस्ट करून ठेवली होती, ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची. आपण जर थंड दुधामध्ये तांदळाची पेस्ट टाकली तर आपलं दूध नासण्याची शक्यता असते, म्हणून गरम दुधामध्येच आपलं तांदळाचं पीठ टाकायचं. आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपण सारखं हलवायचं, कारण तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपण जर नाही हलवलं तर गुठड्या होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण सारखं सारखं हलवून ठेवायचं. मी जवळपास अर्धा तास केसर आणि साय मिक्स करून मी ठेवलं होतं, ते आता मी त्याला घोटलं आणि मी ह्याच्यामध्ये टाकून दिले. थोडी मलाई टाकली ना आगळा वेगळा स्वाद पण येतो आणि दिसायला पण छान दिसतं. अशा पद्धतीने हे आपण आता मलाई टाकली, तांदळाचं पेस्ट टाकली आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेत आहे. 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून गूळ घेतलेला आहे, जवळपास अर्धा वाटीच्या थोडंसं कमी. थोडं मला कमी लागतं त्यामुळे मी थोडं घेते, पण तुम्ही अर्धी वाटी टाकावी, अर्धी वाटी किंवा पाव वाटी टाकावी, पाव वाटीच्या थोडंसं जास्त. अशा पद्धतीने ह्या खिरीला आपण हे गूळ आणि साखर टाकलेली आहे. गूळ टाकल्यामुळं बघा दूध खिरीचा कलर बदामी झालेला दिसतोय, कलरच चेंज झाला दूध खिरीचा आपल्या गुळामुळे, पण छान दिसते. अशा पद्धतीने हे मी हे गूळ आणि साखर टाकून घेतलेले आहे. आता बऱ्यापैकी हलवत राहायचं सारखं सारखं आणि आता बऱ्यापैकी हलवून झालेलं आहे. आता आपली दूध खीर झालेली आहे आणि मी त्याच्यावर आता 1-2 चमचे तूप ओतून घेतलं आपलं घरचं, कारण तुपामुळे दूध खिरीला खमंगपणा येतो, चविष्ट लागते आणि दिसायला पण चकाकी येते. त्यामुळं आपण शेवटी 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपली ही दूध खीर झालेली आहे. बघा अशी ही दूध खीर केलेली आहे. माझ्या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा, स्वाद घ्या. आता हे दूध खीर मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेते. ह्या पातेल्यामध्ये ही दूध खीर काढून घ्यायची. हे दूध खीर ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. किती छान दिसते, अफलातून. खरंच छान झाली खीर, खायला सुद्धा खमंग झालेली होती, अगदी टेस्टी. चला मग आता मी पीठ तिंबून ठेवलेलं होतं आणि आता मी ह्याच्या फुलके करून घेते.
एक बॉल घेतला आणि त्याच्यामध्ये ते बॉल एवढे पीठ घेतलं आणि ह्याचे मी फुलका करून घेते. अशा पद्धतीने एवढ्या आकाराचा, एवढा मोठा, अशा पद्धतीने हे फुलका तयार झालेला आहे बघा. अशा पद्धतीने हे फुलका तयार झालेला आहे. चला आपण आता हे आपले पॅनवर टाकून घेऊ. आता खालून वरून दोन्हीकडून थोडं थोडं शेकून घ्यायचं. एकीकडून कमी शेकायचं. आता खालच्या बाजूनं जास्त शेकून, आता इकडल्या बाजूनं शेकलेलं आहे तर आपण इकडल्या बाजूनं जास्त शेकून घ्यायचं. दोन्हीकडून सारखंच नाही शेकायचं. एका बाजूनं जास्त शेकायचं आणि एका बाजूनं कमी शेकायचं. अशा पद्धतीने हे फुलका एका बाजूनं जास्त शेकून घेतलेला आहे आणि आता हे ज्या कमी शेकलेलं होतं तो भाग ह्या जाळीवर ठेवून आपल्याला हा फुलका ह्या जाळीवर ठेवून भाजून घ्यायचा. बघा कसा फुला फुलका. अशा पद्धतीने मी हे सगळे फुलके करून घेतलेले आहेत. बघा किती छान झाले ना. असे सगळे फुलके करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने हे फुलका करून घेतलेला आहे आणि असं हे माझं ताट तयार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.